नमस्ते, जयश्री किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा डोसा. तर यासाठी बघा, आपण असा बारीक रवा घेतलेला आहे. आपण पाव किलो असा रवा घेतलेला आहे. बघा, बारीक आहे रवा. त्यासोबत आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे. आपण मुठ्ठीभर असं तांदळाचं पीठ, म्हणजे 3 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण पाव किलो रवा एका टोपामध्ये टाकलेला आहे. मस्त आपण याला चाळून टाकायचा. पाव किलो असा हा रवा आपण घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हे 3 ते 4 चमचे आपण असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण टाकणार आहोत. तांदळाच्या पिठाने आपले डोसे हे कुरकुरीत असे होतात. व त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेले आपण बघू शकता. व त्याच्यामध्ये आपण हळूहळू पाणी टाकणार आहोत व त्याचं बॅटर बनवणार आहोत. हळूहळू आपण याचं मस्तपैकी बॅटर बनवलं आहे. पहिल्याला मिक्स करून घेतले, त्याच्यानंतर आपण त्याचं बॅटर बनवलं आहे. हे बघा, जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की रवा आपला फुगतो. आणि मस्तपैकी असं बॅटर बनवलेलं आहे. मी तेवढं तांब्याभर पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे, कारण की पाण्याने असा आपला रवा फुगतो. बघा, छानपैकी असं आपण बॅटर बनवलेलं आहे. हे बघा, किती छानपैकी असं बॅटर आपलं बनलेलं आहे. आपण आपला तवा घेतलेला आहे, त्याला गरम केलेला आहे. आपण आपला पहिला डोसा त्याच्यामध्ये बनवतो आहे. हे बघा, तव्यामध्ये पहिलं मी काही तेल काही लावलेलं नाही आहे. हा रवाचा डोसा आहे. बघा, मस्त वेगळा आपला डोसा हा पहिला झालेला आहे. 1 ते 2 मिनटानंतर एक साईडला मस्त हे झाल्यावर आपण याच्यामध्ये ऑइल असं बाजूने कोटिंग करणार आहोत. बघा, छानपैकी ऑइल आपलं कोटिंग केल्याच्या नंतर आपण पलटी करणार आहोत. बघा, मस्तपैकी उत्तप्पम सारखा आपला रवा डोसा झालेला आहे. आवडला असेल तर लाईक करा चॅनलला. व आमच्या चकलीच्या व्हिडिओला 300 व्ह्यूज आल्यामुळे फर्स्ट व्हिडिओला थँक्यू सो मच. हे बघा, याच्या संग आपण चटणी असेल सांबार खाणार आहोत. तुम्हाला कशी आवडली रेसिपी नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला कमेंट करून कळवा, तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल दुसरा. हे बघा, आपला डोसा, चटणी, सांबार ही रेडी आहे. तसेच मी 4 ते 5 डोसे बनवले आहे आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टसाठी. बघा, डोसा कसा झालेला आहे मी तुम्हाला दाखवते. एकदम नरम डोसे आपले झालेले आहेत, उत्तप्पासारखे. पाव किलोमध्ये आपल्याला किती डोसे होतात आपण बघू शकतो. व फाटलेले नाही आहे कुठं काही, त्याला हे पण नाही झालेलं आहे. तर चला, मी तर हा डोसा चटणी सांबारसोबत खात आहे. तुम्हाला कोणता डोसा आवडतो? मसाला डोसा, मैसूर डोसा का साधा डोसा? हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळून सांगा. मस्तपैकी आता आपला सकाळचा ब्रेकफास्ट ब्रंच डोसा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि हे एकदम हेवी डाएट नाही आहे ब्रेकफास्टसाठी. आणि आपलं वजनही वाढत नाही जर का तुम्ही डाएटिंग करत असाल तर. थँक्स फॉर वॉचिंग.